शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारी आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी, बांधकाम, हॉटेल, सहकार अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कदमवाडी येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता होत आहे। या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तसेच खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची उपस्थिती लाभणार आहे। दूरदृष्टी आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी. पाटील यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 61 सोहळा आज मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी खासदार डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत कदमवाडी येथील डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर साजरा झाला। या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कैलाश सत्यार्थी हे बालमजुरी विरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आला आहे। खासदार श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले। त्याचबरोबर डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांच्या हिंदी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले। आमदार सतेज पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर डी.टी. शिर्के, कैलाश सत्यार्थी आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सुमेधा सत्यार्थी, डॉक्टर सुनील कुमार लवटे, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता, डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे डीन राकेश कुमार शर्मा, डॉक्टर महादेव नरके यांच्यासह व्यंकप्पा भोसले, भरत रसाळे, पद्मजा तिवले यांच्यासह कोल्हापुरातील विविध एनजीओचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह अमृता बुगले, कोल्हापूर। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।